नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे तुकडा कटोरीचे स्टिच कसे करायचे ते पाहणार आहोत। याला बॉम्बे कटोरी देखील म्हणतात। तर इथे मी कटिंग केलेले पार्ट आहेत ते ब्लाऊज पीस आणि अस्तर स्टिच करून घेतलेले आहेत। इथे आपल्याला खालच्या साईडचा जो पार्ट आहे तिथे आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहे आणि वरच्या साईडच्या पार्टला जोडून शिलाई करून करायची आहे। तर इथे तुम्हाला मी दाखवते। खालच्या साईडला पहिल्यांदा आपल्याला इथे जे टक्स पॉईंटचे मार्क केलेले आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। इथे मी टक्स पॉईंटसाठी 1.5 इंचाचे मार्किंग करून घेतलेले होते। त्याच्यानंतर टक्स देऊन झाल्यानंतर वरचा जो पार्ट आहे कटोरीचा त्याला अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचा आहे। टक्सची बाजू आहे ती खालच्या साईडला आली पाहिजेत। अर्धा इंचाची शिलाई आली पाहिजेत। अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करायची आहे। इथे तुम्ही बघू शकता टक्स मारून मी शिलाई करून घेतलेली आहे। कटोरीला पप छान आलेला आहे। त्याच्यानंतर डबल शिलाई देऊन घ्यायची। इथे मी दुसऱ्या कटोरीचे टक्स मारून घेते। आपल्याला इथे अर्धा इंचाची शिलाई करून घ्यायची आहे। अर्धा इंच म्हणजे आपल्याला इथे अर्धा इंचामध्ये 3 लाईन असतात, त्याच्या मापाने स्टिच करून घ्यायचं आहे। पूर्ण अर्धा इंच नाही घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकता दोन्ही कटोरीची जी स्टिचिंगची मधली साईड आहे ती एकमेकाच्या समोर बराबर आलेली आहे। ते आपल्याला इथे चेक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला अशा प्रकारे स्टिचिंग करून घ्यायचं आहे। बगलच्या साईडचा भाग असतो तो वरच्या साईडला कटोरीवरती ठेवून घ्यायचा आणि थोडासा हलकासा खेचून शिलाई करून घ्यायची। कारण कटोरीचा पार्ट असतो तो बगलच्या साईडच्या पार्टपेक्षा थोडासा मोठा असतो। अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडचे पार्ट तयार करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर इथे मी डबल शिलाई देऊन घेते। आपल्याला इथे दुसऱ्या साईडची कटोरी आहे ती शिलाई करून घ्यायची आहे। कटोरी जोडून झाल्यानंतर आपल्याला इथे एकदा चेक करून घ्यायचे की दोन्ही पार्ट बराबर आहेत की नाही ते। त्याच्यानंतर इथे मी योकपट्टी जोडून घेते। तर मी योकपट्टी उलट्या साईडून ठेवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर जे ब्लाऊज पीसचा पुढच्या साईडचा पार्ट आहे तो आतल्या साईडला टाकून घ्यायचा योकपट्टीच्या आतमध्ये। म्हणजे आपल्याला इथे योकपट्टीला दोन्ही साईडून फिनिशिंग दिसते, आतल्या साईडून देखील आणि बाहेरच्या साईडून देखील। इथे आपल्याला अशा पद्धतीने योकपट्टी जोडून घ्यायची आहे। इथे देखील आपल्याला अर्धा इंचाची शिलाई करून घ्यायची आहे योकपट्टीवरती।
इथे योकपट्टी जोडून घेतल्यानंतर परत एकदा चेक करून घ्यायचे बराबर आहेत की नाही ते दोन्ही साईडचे पार्ट. त्याच्यानंतर इथे मी आय हुकची पट्टी पुढच्या साईडला जोडून घेणार आहे. तर जी कटोरीची तुकडा कटोरीची जी मधली शिलाई आहे ती वरच्या साईडला घ्यायची. त्याच्यानंतर आयच्या पट्टीसाठी आपल्याला इथे पहिल्यांदा उलट्या साईडून शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुढच्या सरळ बाजूनी फोल्ड करून वरच्या साईडून शिलाई करून घ्यायची. इथे मी योकपट्टीसाठी 1.5 इंचाचे अस्तर कटिंग करून घेतले आणि साईडून शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर सरळ बाजूने ठेवून घ्यायची आणि छोटीशी प्लेट टाकून घ्यायची, म्हणजे हुकची पट्टी बराबर बसते. त्याच्यानंतर वरच्या साईडून दाबटीप देऊन घ्यायची. त्याच्यानंतर आतल्या साईडला परतवून घेऊन शिलाई करून घ्यायची आहे. इथे परत एकदा चेक करून घ्यायचे. जर एक्स्ट्राचे कापड असेल तर वरच्या साईडून थोडेसे गळ्याच्या साईडून हलकेसे कट करून घ्यायचे, म्हणजे दोन्ही पार्ट एक समान येतील. त्याच्यानंतर इथे मी अस्तरची कटिंग 1 इंचाची क्रॉसमध्ये आपण जसे पायपिंगसाठी कापड क्रॉसमध्ये कटिंग करून घेतो त्याप्रमाणे इथे मी 1 इंचाचे अस्तर कटिंग करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर फोल्ड करून घ्यायचे आणि वरच्या साईडून गळ्याच्या साईडला शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे आणि एक्स्ट्राचा जर कापड असेल तर कटिंग करून टाकायचा. त्याच्यानंतर वरच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची. त्याच्यानंतर आतल्या साईडला अशा प्रकारे परतवून घ्यायचे आणि शिलाई देऊन घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडला देखील गळ्याची पट्टी लावून घ्यायची आहे. इथे मी दुसरी साईड देखील तयार करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता पुढच्या साईडचा जो पार्ट आहे तो तयार झालेला आहे आणि कटोरी देखील छान आलेली आहे, तुम्ही बघू शकता.